या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये असं कधीही घडलं नाही की राज्याचा अर्थसंकल्प आला आणि तो 12 दिवसाच्या आत मंजूर झाला. अर्थसंकल्पावर पूर्णपणे अर्थसंकल्प मंजूर करत असताना अध्यक्ष महोदय या 1 लाख कोटी रुपयाच्या मागण्या या 2 दिवसात आम्ही मंजूर केल्या. एका दिवसामध्ये 15-15 विषय, 14-14 विषय. आणि आता या सप्लिमेंटरी डिमांड्सच्या ठिकाणी चर्चेला घेतल्यात 20,000 कोटी रुपयाचे. 20,000 कोटी रुपयाच्या सप्लिमेंटरी डिमांड पुरवणी मागण्या त्याला वेळ किती? 3 वाजेपासून तर 7:30 वाजेपर्यंत. म्हणजे 4-4.5 तासामध्ये 20,000 कोटी रुपयाच्या मागण्या मंजूर करा. जसं काही एखादा त्या पिसाळलेला कुत्राच मागे लागला या मुख्यमंत्र्यांच्या. काय झालंय काय सरकारला? अरे जनाचे नाही तर मनाचे तर लाच ठेवा. 20,000 कोटी रुपये 4 तासामध्ये कशासाठी? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं छोटं अधिवेशन झालं नाही अध्यक्ष महोदय. अर्थसंकल्पीय 2009चं अर्थसंकल्पीय अधिवेशन असंच होतं, निवडणुकीच्या पूर्व होतं. 20 दिवस चाललं होतं. समाजाला काही न्याय मिळाला पाहिजे का नुकता उपचार आपलं जे काय आहे पद्धती ती उरकून घ्यायची? सिस्टीम मध्ये आहे, आम्ही मंजूर करून घेतलं, चला आता मोकळे झालं खर्चाला, मोकळे झाले आणि मोकाटे सुटले, हे करत राहायचं. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. हे योग्य नाही आहे. हे वित्तीय शिस्तीला धरून नाही आहे. आधीच तुमची वित्तीय शिस्त बिघडली आहे. आधीच तुमच्यावर 3,00,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आधीच तुमचे दिवाळखोर झालेला आहात. आणि अशा स्थितीमध्ये निदान तुमच्या अक्कलेच्या तरी दिवाळ्या निघू नयेत असं मला अपेक्षित होतं. पण आता ज्याला अक्कलच नाही तर त्याला शिकवायचं काय आपण? पण अध्यक्ष महोदय, या मागण्यांमध्ये जर पाहिलं तर कशाचं प्रतिबिंब दिसतं अध्यक्ष महोदय? सप्लिमेंटरी डिमांडमध्ये ज्यावेळेस पहिल्या पानावर वाचायला घेतला आणि दुसऱ्या पानाचा शेवट झाला अध्यक्ष महोदय, नवीन कामांना पैसे नाही. बजेट कशासाठी असतं? नवीन कामांसाठी. अर्थसंकल्प मांडतोच मुळामध्ये आम्ही नवीन कामांसाठी. पण ज्यावेळेस नवीन कामांसाठी तुमच्याकडे पैसा नाही, फार मोठ्या प्रमाणावर पैसा ठेवावा अशी अपेक्षा सर्वसन्मान्य आमदारांची असेल, कमीत कमी आमची नाही तर तुमची तरी असेल, की निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकीच्या दरम्यान काहीतरी नवीन कामं मिळतील. मागच्या छोट्याशा अधिवेशनामध्ये काही कामं तुम्ही मंजूर केले, त्याचाच त्यात पाठपुरावा आहे, नवीन नाही आहे काही. आणि याच्यावरून असं दिसतंय अध्यक्ष महोदय की या राज्याच्या दिवाळखोरीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. पुढचं ज्याचं सरकार येईल अध्यक्ष महोदय, तुमचं तर येणारच नाहीये. पुढचा अर्थसंकल्प सादर करता येणार नाही अशी राज्याची आजची वित्तीय स्थिती आहे. पुढचा अर्थसंकल्प म्हणजे या राज्यामध्ये प्लॅन हॉलिडे राहणार आहे. प्लॅनला सुटी द्यावी लागणार आहे. अध्यक्ष महोदय, जे नवीन कामं तुम्ही सुचवाल किंवा जे कामं घेतलेले आहेत त्यांना पण पूर्णपणे पैसा तुम्हाला देता येणार नाही. या खर्चाच्या विवरणपत्रामध्ये वरून असं दिसतंय की या राज्यामधला नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय. कारण तुम्ही नवीन कामांना देऊ शकत नाही, प्लॅन एक्सपेंडिचरला पैसा नाही, याचा अर्थ असा आहे की नॉन प्लॅन एक्सपेंडिचर तुमचा वाढतोय. पण त्याला आवर घालण्यासाठी यामध्ये तरतुदी नाही आहेत. आणि अध्यक्ष महोदय, सप्लिमेंटरी डिमांडमध्ये पाहत असताना एकेका विषयाच्या संदर्भामध्ये इथं बोलायचं, कारण सप्लिमेंटरी डिमांड असल्यामुळे बाबीवरच बोलावं लागणार आहे. अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासन विभाग बाब क्रमांक 2
मागणी क्रमांक A4 राजशिष्टाचार अतिथीगृह. अध्यक्ष महोदय, या राजशिष्टाचाराच्या संदर्भामध्ये मी विचारू इच्छितो मंत्री महोदयांना की ते हायमाउंट म्हणून एक गेस्ट हाऊस आपलं आहे, ते किती वर्षापासून त्याचं बांधकाम चालू आहे? कोण्या ठेकेदाराला दिलं? हे बांधकाम का रखडलं? हे गेस्ट हाऊस नसल्यामुळे बाहेरचे येणारे जे गेस्ट आहेत त्यांना आपल्याला हॉटेलमध्ये ठेवावं लागतं. त्याच्यावर किती खर्च होतो? जे गेस्ट हाऊसचा वापर कधी कधी आपल्या राज्यामधले खासदार किंवा सन्माननीय अतिथी उतरण्यासाठी आपण करतो, त्यांचे गैरसोय इतक्या वर्षापासून आपण करता आहात, त्याचे कारण शोधले आहात का? किमान हे हायमाउंट रेस्ट हाऊस, गेस्ट हाऊस जे काही तुम्ही नाव ठेवत असाल त्याला, ते किती दिवसामध्ये पूर्ण होणार आहे? अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 4 आणि 5-9 राष्ट्रपुरुषांचे स्मारके व पुतळे, आता होऊन गेला विषय काला, पण या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, नाशिकला कवी कुसुमाग्रजांचे स्मारक उभे करण्याच्या संदर्भामध्ये आणि त्यांचं जे राहतं घर आहे ते संरक्षित करण्यासाठी आपण या सभागृहामध्ये आश्वासन झालं, पण पुढे कारवाई झाली नाही. या कारवाईचं पुढच्या कालखंड आता काय स्थिती आहे? का कुसुमाग्रजांच्या नंतर आपण त्यांना विसरून गेलो? या संदर्भातली माहिती मला हवी आहे. मला पशुसंवर्धन मंत्र्यांना विचारायचं आहे, कोण आहे हा जनावरांचा मंत्री? कोण आहे इथे? जनावरांचे मंत्री नाही, जनावरही मोकाट सुटले, तिकडे गेले. मला विचारायचं होतं की मत्स्यालयाचं बांधकाम इतके वर्ष जे चाललेलं आहे ते का अपूर्ण आहे? मत्स्यालयाचं आपलं या मुंबई शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी एक तर काही विशेष सुविधा नाही आहे, विशेष व्यवस्था नाही आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर एक दिवस फिरला की दुसऱ्या दिवशी काय बघावं या संदर्भामध्ये त्याला चिंता आहे. आणि अशा स्थितीमध्ये जे काही लहान मुलांसाठी किंवा पर्यटकांसाठी जे मत्स्यालय आपलं होतं ते मत्स्यालय जवळपास 2.5 वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. माजी मंत्री जरी सांगतील तरी सांगा, चालू आहे, काम चालू आहे ना, बांधकाम चालू आहे, नवीन करताय, जागतिक दर्जाचं करताय. ताजमहाल बांधायला केवढा उशीर लागला, म्हणून तर नाव आहे की नाही ते 7व्या आश्चर्यात, 8व्या आश्चर्यात, 9व्या. तसं आता यांचं मत्स्यालय बांधणार आहे की जगामधलं एक 9वं आश्चर्य म्हणजे मुंबई शहरामध्ये बांधण्यात येत असलेलं तारापूरवाला मत्स्यालय. 3-3 वर्ष लागतात साहेब. एवढा विलंब लागलाय मुंबई शहरामध्ये. तर कोणत्याही व्यवस्था नसताना जी काही व्यवस्था आहे मुलांसाठी तेवढे तुम्ही घालून बसलात. ठेकेदाराकडे ठेका दिला तर किमान त्याला मुदत तर दिलीच असेल की नाही आपण, वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षामध्ये. तर ते बांधण्यासाठी पाठपुरावा करायला नको का चव्हाण साहेब? काम झालंय, अंतिम टप्प्यात आहे, 10 वर्ष झाले. मग उद्घाटन केव्हा आहे? जाता जाता तरी. पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये असे काम केले तुम्ही. गृह विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय खूप चर्चा झाल्या, नवीन काही मी याच्यात सांगत नाही. पण एक विषय गृह विभागाच्या संदर्भामध्ये मागणी क्रमांक 13 बाब क्रमांक 13 मागणी क्रमांक B1 जिल्हा पोलीस दलासाठी अतिरिक्त तरतूद करणे अशी एक मागणी आहे. आणि अध्यक्ष महोदय, ही मागणी जी आहे ते नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ मेळाव्यासाठी अतिरिक्त पोलीस आणि त्यांच्या खर्चासाठी केलेली मागणी आहे. सिंहस्थासाठीच्या केलेल्या व्यवस्था आहे. मी सरकारला हे विचारणार आहे अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे, नगरविकास विभाग याच्यात आहे, दोन्ही मिळून त्यांना विचारणार आहे की या नाशिकच्या सिंहस्थाला जे लाखो लोक येतात, लाखो करोडो संख्या, तर या सिंहस्थासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी असे वारंवार मागणी आम्ही या सभागृहामध्ये केल्यानंतरही राज्य सरकारने या सिंहस्थासाठी अद्याप कुठल्याही ठोस अशा स्वरूपाची तरतूद केलेली नाही. निदान आता हे शेवटचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनासाठी तरी आम्हाला सांगावं की या सिंहस्थासाठी आम्ही इतक्या 1000 कोटी रुपयाची तरतूद केली. आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय की देशभरातले नाही तर जगभरातले भाविक त्या ठिकाणी येत राहतात आणि निव्वळ महिनाभरासाठी देतात असं नाही आहे, तर महिन्यानंतरही काही 10-15 दिवस त्यांचा निवास असतो. सिंहस्थ सुरू व्हायच्या आधी 10-15 दिवस ते यायला सुरुवात करतात, राहुट्या लावतात, हे करतात.
त्या ठिकाणी अध्यक्ष मोठे मोठे साधू येतात, संत येतात, भाविक येतात आणि अशा ठिकाणी सर्व व्यवस्था ज्या आहेत त्याचा ताण जो आहे तो त्या महानगरपालिकेवर पडतो आणि महानगरपालिकेची आर्थिक स्थिती एवढी नाही आहे की एवढ्यांसाठी नागरिक सुविधा देणं, एवढ्यांसाठी सुरक्षा निर्माण करणं, एवढ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था देत राहणं आणि म्हणून राज्य सरकार नेहमीच या ठिकाणी आपल्याला पैशासाठी मदत करत असते. किंबहुना मागच्या वेळेस माननीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी दिल्लीहून सरळ मदत या ठिकाणी आपल्याकडे केली होती. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला मदतीसाठी आपण प्रस्ताव दिलेले आहेत का, की आपल्या स्वतःचे पैसे आपण किती खर्च करणार आहात या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण काय तरतुदी केल्या हे सांगा. सिंहस्थ जवळ आला पण सिंहस्थासाठी तरतूद करायला सरकार पुढाकार घेणारच नाही. अध्यक्ष महोदय, निधर्मी राज्य आहे, धर्मनिरपेक्ष सरकार आहे, धर्मामध्ये भेदभाव न करणारं सरकार आहे. मग अशा स्थितीमध्ये या धर्माकडे थोडं लक्ष द्या आणि त्या सिंहस्थासाठी काहीतरी तरतूद करा. मुश्रीफ साहेब, तुम्ही आमच्या वतीनं शिफारस करा मुख्यमंत्री महोदयांना की या ठिकाणी आम्हाला तुम्ही सिंहस्थासाठी मदत करा. अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहणार आहे सरकारला की किमान 3,500 कोटी रुपये नाशिकच्या या सिंहस्थासाठी आमची मागणी आहे. त्याच्या रस्त्यावरचा ताण पडतो, ते रस्ते रुंदीकरण केले पाहिजे, निवासाच्या व्यवस्था केल्या पाहिजेत, त्या ठिकाणी गोदावरी नदीच्या साठी स्वच्छतेच्या व्यवस्था केल्या पाहिजेत, दोन्ही बाजूला रामकुंड वगैरे आहेत ते स्वच्छ केलं पाहिजे. तिथल्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हा त्याचाच एक भाग असल्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या शेजारच्या त्या व्यवस्था केल्या पाहिजेत. लाखो भाविक येतात जातात, वाहनांच्या व्यवस्था असतात, निवासाच्या व्यवस्था असतात, शौचालयाच्या व्यवस्था असतात, झोपण्याच्या आहेत, आरोग्याच्या आहेत आणि या व्यवस्थांची तर आपण वर्षभरापासून सुरुवात करत असतो हळूहळू, पण अजूनपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही व्यवस्था झाल्याने माझी स्पेशस मागणी राहणार आहे सरकारला की या संदर्भामध्ये किमान मुख्यमंत्र्यांनी आज या ठिकाणी या सिंहस्थाच्या संदर्भामध्ये आमचं काय करणं आहे, काय केलं आहे या संदर्भात माहिती दिली तर मी माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांचा मनापासून आभारी राहील. सध्या ते गडबडीत आहे, ते आले नाही. त्या अर्बन डेव्हलपमेंट विभागाचे राज्यमंत्री सुद्धा इथं नाही, मंत्री सुद्धा नाही. त्या ठिकाणी तर मला आश्चर्य वाटतं की बजेट मंजूर होत असतानाही नव्हते, आता सप्लिमेंटरी आली, पिल्लू आला त्यालाही नाही. मुख्यमंत्री मुख्यमंत्री बदलाची बातमी आली टाइम्स ऑफ इंडियाला, त्याच्यामध्ये फिरतायत. त्यांना वाटतं आपल्या खुर्चीला सुरुंग लावायला गेले आहेत, मग हे अर्थ काय, सप्लिमेंटरी डिमांड फिमाने कोणी करून घेईल असं त्यांना वाटतं. आपली खुर्ची वाचवण्यामध्ये फिरताय इकडे तिकडे. पण अध्यक्षांमध्ये त्यांची खुर्ची राहो 8-15 दिवस ते आहे म्हणून मी सरकारजवळ जाण्यासाठी अधिक जवळ जाणार. जोपर्यंत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदावर आहे तोपर्यंत अनिलजी माझं सरकार येणार हे 100% खरं आहे. म्हणून त्यांना राहू द्या, सज्जन माणूस आहे. नाही स्कोप नाही. अच्छा, तू आता बदलवत नाही. अरे तुम्हाला काय, आमचं सरकार येणार आहे काळ्या दगडावरती रेग आहे, अनिल देशमुख इकडे माझ्या बरोबर बसणार हेही काळ्या दगडावर कुठं जाणार. माझे मित्र आहेत, माझ्या सरकारमध्ये माझे राज्यमंत्री होते आणि आता हे तुम्ही बघा, उद्या माझं सरकार माझ्या शेजारी बसवेल मी त्यांना, चिंता नका, माझा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, हे अलग आहे ते अलग आहे, तुम्ही मंत्री आहेच. पण अध्यक्ष महोदय, या संदर्भात सिंहस्थाचा विषय सोडवावा अशी माझी विनंती. नागरी संरक्षण दलाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, होमगार्डच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, स्वयंसेवकाच्या भत्त्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्याची एक बाब क्रमांक 15B1 ची मागणी. पण माझी मागणी आहे या सरकारकडे की होमगार्ड ज्या ठिकाणी अडकून पडलेले असतात त्यांना तुम्ही भत्ता देत असाल, वाढवून देत असाल, दैनिक भत्त्यामध्ये त्यांना येत असाल, परंतु अध्यक्ष महोदय या होमगार्डना महिन्याच्या महिन्या काहीतरी मानधन दिलं पाहिजे. भले तुम्ही पगार नका देऊ, त्याचं नाव पगार म्हणू नका, पण महिन्याच्या महिन्या त्यांना हे मानधन वाढवून दिलं पाहिजे. आणि किती देणार आपण, 500-6,000 रुपये देतो आपण त्यांना, आणि नाही त्याने बोलवता बरोबर 1000 नाही राहिलं तर काढून टाकतो. पण अध्यक्ष महोदय हक्काचा माणूस आहे, पोलिसांची संख्या कमी पडते, पोलीस बळ कमी पडतं, म्हणून आपल्याला होमगार्डच्या मदतीची आवश्यकता भासते. किमान हे होमगार्ड आपल्याकडे घेत असताना किमान महिन्याकाठी यांना 15,000 रुपये तरी महिन्याकाठी दिले पाहिजे. वेतन म्हणत नाहीये मी, वेतन म्हणत नाहीये, मानधन तरी त्यांना दिलं पाहिजे. तुमचा हक्काचा माणूस आहे तुमचा.
त्याला 15,000 फार कमी होतील, पण किमान सुरुवात तर करा. आणि या ठिकाणी भत्ते बित्ते वाढवल्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी मानधनामध्ये वाढ करण्यासाठी सरकारने या ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था करावी. मागणी क्रमांक 18B3 राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांचे आधुनिकीकरण करणे. अध्यक्ष महोदय, राज्यामधल्या अनेक महामंडळाच्या बस स्थानकाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षण आपण केलेलं आहे. अनेक सर्वेक्षण करत असताना अनेक बस स्थानक असे आहेत की ते शहरामध्ये आहे, जागा खूप मोठ्या आहे. महामंडळाने बऱ्याच वर्षापासून पूर्वी या ठिकाणी बीओटी तत्वावर दुकानं बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे नवीन निर्णय घ्या असं नाहीये, परंतु त्यामध्ये पुढे जात नाहीये. महामंडळाचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर ज्या ज्या ठिकाणी या सर्वेक्षणामध्ये अशा तुम्हाला बस डेपो असतील, महामंडळाच्या जागा असतील, महामंडळाचे एसटी स्टँड असतील, त्या ठिकाणी एसटी स्टँडच्या बसेससाठी राखीव जागा सोडून उर्वरित जागेवर त्या ठिकाणी दुकानं बांधणं, त्या ठिकाणी ऑफिसेस बांधणं, ते बीओटी तत्वावर भाडं देणं आणि त्याच्यामधनं उत्पन्न वाढवणं, यासाठी परत आपल्याला वेग घेण्याची आवश्यकता आहे. आज महामंडळाची स्थिती अशी विचित्र झाली आहे, म्हणजे महामंडळ तोट्यात का जातं हा मला प्रश्न आहे. तुमची मोनोपली आहे, तुमची तर महामंडळामध्ये एसटीची मोनोपली आहे, मग तरीही नुकसानीमध्ये जातात का? नुकसानीचे कारण शोधले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, महामंडळाबाबत फार मोठ्या तक्रारी आहेत की त्यांच्या साहित्य खरेदीत, त्यांच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतात. टायर खरेदीत गैरव्यवहार, रंग खरेदीत गैरव्यवहार लावताना त्याच्या जे काय अवजार असतं दुरुस्ती बिरुस्तीसाठी ना, स्पेअर पार्ट मध्ये त्या ह्याच्यामध्ये पकडले गेले ऑइलमध्ये. म्हणजे हे जे ऑइल देतात हे ऑइल वापरत नाही, ते काळं तेल आहे, ते काळं तेल रिफाईन करून ते वापरले गेल्याचे काही चोर पकडले गेलेत तुमच्याकडे. मग अशा रीतीनं जर होत असेल तर त्याला आळा बसवला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी सूचना करणार आहे की जळगाव जिल्ह्यामधलं सावदा असेल, रावेर असेल, चोपडा असेल, अत्यंत चांगल्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत बसस्थानकं. या बसस्थानकांचं सुशोभीकरण करणं, नीट करणं, स्वच्छता लावणं, टॉयलेट्स बसवणं, सर्व ठिकाणी राज्यातच टॉयलेटच्या तरी व्यवस्था असल्या पाहिजे. नाही तर आज जातोय इतके घाणेरडे टॉयलेट तुमच्या एसटी स्टँडमध्ये वगैरे दिसतात, तर निदान एसटी स्टँडमध्ये महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी असलेल्या टॉयलेटची व्यवस्था ही नीट झाली पाहिजे. आणि त्याबरोबर प्रत्येक एसटी स्टँडवरच्या टॉयलेट्स एवढ्या करण्यासाठी लागले तर बीओटी तत्वावर सुलभ शौचालय जसे मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत अशा तत्वावर जरी आपण द्यायला सुरुवात केली तरी मला वाटतं की त्या ठिकाणी चांगल्या व्यवस्था निर्माण होतील. अध्यक्ष महोदय, मुक्ताई नगरला एसटी डेपो हा एक मध्यवस्तीमध्ये आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर एसटी डेपो, त्या ठिकाणी वारंवार मला आठवतं की 7-8 वर्षापासून तरी मी पाठपुरावा करतोय की याच्याकडे अतिक्रमण वाढतं आहे. तुमच्या जागा आहे, ते अतिक्रमण वगैरे मी काढूनही दिले, त्यांना 2 वेळाच काढून दिले. तुमचे जे त्या काळामध्ये हे होते एमडी याच्या मागचे, त्यांना मी स्वतः बोलवलं, त्यांना दाखवलं, ते येऊन गेले की या ठिकाणी बीओटी तत्वावर तुम्ही बांधा ना दुकानं वगैरे, तुम्हाला उत्पन्न मिळेल. आणि नाही तरी तुम्ही गेलात की अतिक्रमण होतं. मग हे का करत नाही? तुमचं का इच्छा का होत नाही की बीओटी तत्वावर करावं? नाहीतर मग जमिनी दुसरे हडप करतात. एसटी महामंडळाचं फार नुकसान होतं या ठिकाणी अध्यक्ष महोदय, त्यामुळे त्या इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. महसूल व वन विभागाच्या क्रमांक 23 बाब क्रमांक 3334 मागणी क्रमांक C6 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी झालेली पीक हानी. अध्यक्ष महोदय, दररोजच आता वारा आणि वादळामध्ये नुकसान व्हायला लागलं असं चित्र आहे. काल मी स्थगन प्रस्ताव मांडला होता या याच्यामध्ये शिरपूर येथे झालेल्या वारा वादळाविषयी. अध्यक्ष महोदय, परवापासून जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर या 4ही तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर वादळ आणि हवेनं नुकसान झालं की शेकडो एकर केळी उद्ध्वस्त झाली. शेकडो एकर जमिनीवर झोपली केळीची केळी. एकदम धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर पासून जे सुरुवात झालं तर शिरपूर, चोपडा, रावेर, यावल, मुक्ताईनगर हा एक पूर्ण बेल्ट शेतकरी उद्ध्वस्त झाला, रडायला लागला. त्या याच्यामध्ये तर काल 2 शेतकरी हार्ट अटॅकने मरण पावले, शेतामध्येच मरण पावले. म्हणजे ते नुकसानच एवढं लाखो रुपयाचं आहे. ते केळीचं नुकसान म्हटलं म्हणजे लाखो रुपयाचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, 1 वेळ नाही, 2 वेळ नाही, 3 वेळ आणि दरवर्षी असं व्हायला लागलं आहे. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय जे पंचनामे करायचे आहे
त्या पंचनाम्यामधून तुम्ही काही थोडीफार नुकसान भरपाई देणार आहात ते फार तोकडी आहे. अध्यक्ष महोदय, केळीवाल्याला 10,000 नुकसान भरपाई, 20,000 नुकसान भरपाई म्हणजे एक प्रकारे ते टिंगल आहे, एक प्रकारे ते थट्टा आहे. आणि अशा ठिकाणी केळी उत्पादकांना न्याय मिळावा अध्यक्ष महोदय, यासाठी केळी पीक विमा योजनेमधून त्यांना या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मागच्या 2 वर्षापासून केळी पीक विमा योजनेखाली संरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करतोय, परंतु हवामान खात्याचे ते यंत्र जे बसवलेले आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये बिघाड असल्यामुळे त्या ठिकाणी केळी उत्पादकांना विम्याचं संरक्षण मिळू शकलं नाही. अनेक वेळा बैठका झाल्या याच्या संदर्भामधल्या, महसूल मंत्र्याकडे बैठक झाली, केळीच्या संदर्भात फलोत्पादन मंत्र्याकडे बैठका झाल्या, आपण निष्कर्षापर्यंत येऊ शकलो नाही. मला आज आपल्याकडनं पाहिजे आहे की जो हजारो एकर केळी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली, शेतकरी उद्ध्वस्त झाला, तर या शेतकऱ्याला आपण कोण मदत करेल? तुम्ही माझ्या भाषणाकडे लक्ष देताय शेट्टी साहेब, मी आपला आभारी आहे. बाकी कोणाचं काय घेणं देणं नाही. आपल्या गप्पा गोष्टी मनोरंजन हा झाला, चल रहा है, बोल रहे हैं, काय शिल्लकच नाही राहिलं तर काय करणार, कोण ऐकणार आहे? आपणही तसं शांततेनं त्यांना ऐकतात सूचना केली पाहिजे. यांना कोणी नोंद घेत असेल तर भाषणाला अर्थ आहे, नाही तर चालले जत्रेमध्ये यात्रेमध्ये वाजवत बसल्या शिट्या, तसे चालले तर कसे चालतील? अध्यक्ष महोदय, मग या केळी उत्पादकांना न्याय कोण देणार आहे? याच्या संदर्भामध्ये विम्याच्या संदर्भामध्ये संरक्षण मिळावं यासाठी तातडीनं बैठका घ्या. सावकारे साहेब, पालकमंत्री आहात तुम्ही, त्यामुळे तुम्ही तातडीने याच्या मीटिंग घ्या आणि त्या केळी उत्पादकांना न्याय द्या. माननीय मुख्यमंत्र्याकडे, माननीय अर्थमंत्र्याकडे आपण सरायचे सारे जाऊ, पण आज याचं कंबरडं मोडलं आहे आणि त्यामुळे तिथे न्याय द्या. केळीच्या बरोबरीला अध्यक्ष महोदय, निव्वळ शेतीचं नुकसान होत आहे असं नाही आहे. एक 3-4 दिवस झाले सभागृहामध्ये आम्ही सांगतोय की त्याच्या बरोबरीला विजेच्या संदर्भामध्ये, कारण ते वादळ आलं की इलेक्ट्रिकचे पोल पडतात, ते इलेक्ट्रिकचे पोल पडले की ते ट्रान्सफॉर्मर जळतात, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर अध्यक्ष महोदय 8-8, 10-10 दिवस त्यांना अंधारामध्ये राहावं लागतं, कधी कधी तर महिना निघून जातो. मग अध्यक्ष महोदय, अशा ठिकाणी वादळ आणि गारपिटीमुळे जर इलेक्ट्रिकचं नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी तातडीनं त्याच्या संदर्भामधून इलेक्ट्रिक पोल उभे करणं, त्या ठिकाणी वायर जे आहे ते कंडक्टर वायर वगैरे त्याला लगेच मिळणं, ट्रान्सफॉर्मरचं अपग्रेडेशन करणं, जे जळाले असतील ते बसवणं, यामध्ये सरकार शेतकऱ्याची अडवणूक करत आहे. नैसर्गिक आपत्ती आली, त्याच्या हातात काही नव्हतं, परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी गेल्यानंतरही वीज जोडणी करण्यासाठी सरकार त्या ठिकाणी म्हणते की त्या डीपीवर 80% शेतकऱ्यांनी जर पैसे भरले, 10 पैकी 8 शेतकऱ्यांनी पैसे भरले तरच आम्ही कनेक्शन देऊ. आता मला सांगा, एखादं ट्रान्सफॉर्मर चोरी झालं त्याचा काय दोष आहे? नैसर्गिक आपत्तीमुळे ते सारं यंत्रणा कोलमडली, याचा काय दोष आहे? मग याचा दोष नसताना आणि याने पैसे भरलेले असताना जर त्याला वीज मिळत नसेल तर आता या सरकारला म्हटलं काय पाहिजे? ज्याने पैसे भरलेत, जो माणूस तुमचा रेग्युलर ग्राहक आहे, जो नियमित तुमचा पैसा भरतोय, जो थकबाकीदार नाही आहे, अशा कलाला कनेक्शन दिलंच पाहिजे, त्याचा अधिकार आहे. पण सरकार म्हणजे असं आहे की नाही तू भरले तरी तुझ्या बरोबरीच्या लोकांनी भरले पाहिजे. आणि मला सांगतात की आता ते आदेश रद्द करतोय, महिना मागच्या वर्षापासून मी ऐकतोय, पण सरकार हे करायला तयार नाही. आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे विरोधी निर्णय घेत राहतात. ज्याने जो प्रामाणिक आहे, जो भरतोय, जो नियमित आहे, त्याला द्यायला काय हरकत आहे? चोर असेल, उच्चक्का असेल तर फाशी लावला पाहिजे. परंतु या सरकारला शेतकऱ्यांविषयीची आस्था नाही आहे आणि त्यामुळे असं होत आहे. मग अध्यक्ष महोदय, या जळगाव धुळे जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर आणि शिरपूर तालुक्यामधल्या या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, त्यांचे पंचनामे तातडीने होऊन त्याला मदत करण्यासाठी तातडीनं आदेश निर्गमित केले पाहिजे. अलीकडे पंचनाम्यासाठी सुद्धा पैसे मागायला लागले तुमचे तलाठी, कृषी साहेब, आणि ते पकडले गेले. असे अनेक उदाहरणे याच्यामध्ये आहेत. त्यामुळे या गारपिटी आलेत, माननीय मुख्यमंत्री महोदय आले, तर मला बरं झालं आपण आलात. बाब क्रमांक 35 वर मी बोलत होतो
की मागणी क्रमांक C6 मंत्रालयाला लागलेली आग. त्या अध्यक्ष महोदय, मंत्रालयाला आग लागली त्यावेळेस आपण म्हणत होतो की 6 महिन्याच्या आत मंत्रालयाची पूर्णपणे आपण व्यवस्था करू. 6 महिने झाले, आता वर्ष झालं, आता 1.5 वर्ष झालं, पण अध्यक्ष महोदय मंत्रालयामधल्या साऱ्याच अडचणी अजूनपर्यंत सुटल्या नाही. मंत्रालयामध्ये अजूनही फायलींच्या संदर्भामध्ये नीटनेटकी व्यवस्था नाही. यामध्ये अर्ध मंत्री त्या ठिकाणी जायला तयार नाही. अर्ध प्रशासनामधले जे अधिकारी आहेत त्यांच्या नीटनेटक्या व्यवस्था नसल्यामुळे बसायला जागा नाही, अन्य ठिकाणी आहेत. अशा दुरावस्था त्या ठिकाणी अजूनही आहेत. मग किती दिवस हे चालणार आहे? मंत्रालयामधल्या ह्या व्यवस्था तातडीने करण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण केलं पाहिजे. राज्याचं मंत्रालय आग लागली, सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही, परंतु त्या संदर्भातल्या या व्यवस्था सरकार करू शकलेलं नाही. अजूनही पैसे द्यावे लागतात बजेटमध्ये, हे काही योग्य नाही. कृषी व पदुम विभागाच्या संदर्भात बाब क्रमांक 50 ठिबक सिंचन मागणी क्रमांक D3. अध्यक्ष महोदय, ठिबक सिंचनाच्या संदर्भामध्ये 100% अनुदानासाठी केंद्र सरकारकडून जे 100% अनुदानावर शेड्यूल ट्राईब्स आणि आता अलीकडच्या कालखंडामध्ये शेड्यूल कास्टला या संदर्भामध्ये अनुदान देण्याची जी योजना आली त्या योजनेच्यासाठी आणि काही योजना ज्या आहेत की ज्या 70% आणि 30%च्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 80% आणि 20%, त्याच्यामध्ये आपल्याला 20 पैसे त्याच्यामध्ये मॅचिंग अमाऊंट घालण्याच्यासाठीची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मला वाटतं की ठिबकच्या सिंचनामध्ये या संदर्भामध्ये जे तुम्ही 2 हेक्टरची अट घालतात ती शिथिल केली पाहिजे. या राज्यामध्ये पाण्याचा वापर काटेकोरपणे झाला पाहिजे आणि अधिकाधिक शेतीपर्यंत पाणी गेलं पाहिजे. म्हणून सरकार आग्रह धरतं की ठिबक सिंचन लावलं पाहिजे, पाण्याचा थेंबन थेंब वाचवला पाहिजे. ही आपली आग्रही मागणी सातत्यानंच राहिलेली आहे. आणि अशा ठिकाणी जेव्हा शेतकरी 2 एकरच्या वर असेल, मोठा असेल लहान असेल, हा आता मोठा आणि लहान शेतकऱ्याचा प्रश्न राहिलेला नाही. ह्याच्यामध्ये माझी मागणी असे आहे की लहान शेतकरी असेल का मोठा शेतकरी असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करत असेल तर त्यालाही सबसिडीचा लाभ झाला पाहिजे. साधारणतः अल्पभूधारक शेतकऱ्याला आपण सबसिडी त्या ठिकाणी 70%, 60% जे असेल त्याच्याप्रमाणे देतो आणि मोठा शेतकरी असला तर त्याला 50% सबसिडी आपण देतो. त्यामुळे त्याच्यामधल्या अटी ह्या सर्व शिथिल करून त्याला त्या ठिकाणी सबसिडी मिळाली पाहिजे, तर त्या ठिबकचा वापर होईल. नाहीतर मग तुम्ही किती सांगितलं की सिंचनासाठी ठिबक वापरा तर 2 हेक्टर पर्यंत वापरेल आणि 6व्या हेक्टरला पाणी सोडत जाईल, म्हणजे विसंगती होईल. एक दुसरं, ठिबकच्या नळ्या ज्या आहेत अध्यक्ष महोदय त्या काही लाईफ लाँग टिकणाऱ्या नाहीये. म्हणजे एक वेळ ठिबकला तुम्ही अनुदान दिलं, त्या ठिबक सिंचनाच्या व्यवस्था फार झालं, मॅक्सिमम त्याचं आयुष्य काढलं आपण ते 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. याच्या पलीकडे त्या नळ्या खराब होतात, उंदीर घेतात किंवा मोडतात किंवा काय असतील. म्हणून एक वेळ तुम्ही ठिबकच घेतला लाभ, म्हणून तुला आयुष्यभर लाभ मिळणार नाही अनुदानाचा. ही अट केव्हा तरी तुम्ही 5 वर्षानं करा, 2 वर्षानं करा, जे तुमचं वय ठरत असेल त्याचं. पण एक वेळ आयुष्यामध्ये मी ठिबकचा लाभ घेतला म्हणजे आयुष्यभर तुला ठिबक सिंचनाचा लाभ मिळणार नाही, ही जी अट घातलेली आहे ती अन्यायकारक आहे. तुम्ही त्याला 5 वर्षानंतर दुसरं प्रकरण केल्यानंतर त्याला लाभ दिला पाहिजे ठिबकसाठी. त्यामुळे तशा स्वरूपाची जी अट आहे ती अट तातडीनं सरकारने काढून टाकली पाहिजे आणि या माध्यमातून ठिबक वाढवलं पाहिजे. ऊसासाठी ठिबक हे माननीय मुख्यमंत्र्यांची कल्पना आहे आणि मला वाटतं की यापुढे ऊस लागवड करत असताना त्याला ठिबक शिवाय परवानगी देऊ नये हे जे धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याचं स्वागत केलं पाहिजे. परंतु त्याच्या जोडीला या संदर्भातल्या व्यवस्थाही केल्या पाहिजे. सरकारच्या माध्यमातून त्याला या अनुदानाच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन त्यासाठीच्या व्यवस्था केल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 53 महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी सहाय्यक अनुदान. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या कालखंडामध्ये कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी, रिसर्चसाठी अधिक पैसा देण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठाच्या संदर्भामध्ये कर्मचारी वर्ग किंवा प्राध्यापक वर्ग भरायला सुद्धा परवानगी नाही आहे. काही ठिकाणी या ठिकाणी जो प्राध्यापक वर्ग आहे जो रिसर्चमध्ये आहे, जो संशोधनामध्ये आहे, अशांना वाढ केला पाहिजे आणि त्या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतीपर्यंत जाऊन ते तंत्रज्ञान त्यांना शिकवणं, जे रिसर्च नवनवी रिसर्च आहे त्याच्या माध्यमातून उत्पादन करत असताना ते शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीपर्यंत जाऊन करण्याची यंत्रणा राबवली पाहिजे. माननीय विखे पाटील साहेबांनी कृषी मंत्री झाल्यानंतर जाहीर केलं होतं की आम्ही बांधावर खत देऊ. योजना यशस्वी झाली.
त्यांची योजना 100% यशस्वी झाली. हेतू चांगला होता, परंतु योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. आणि यामध्ये पुढच्या आधीच्या कालखंडामध्ये शेतीपर्यंत त्यांचे TNVचे जे कर्मचारी होते आधी, ते शेतीपर्यंत जायचे, ते मार्गदर्शन करायचे. ती योजना आपण बंद केल्यानंतर प्रत्यक्ष शेतीसाठी आता मार्गदर्शनाला माणसं कमी आहे. आणि सरकार काय म्हणत आहे की तुम्हाला मार्गदर्शन मिनिटाला आम्ही तयार करायला तयार आहोत, मोबाईलवर आम्ही तुम्हाला पाठवतो, मोबाईलचे डायरेक्ट संपर्क तुमचा त्या अधिकाऱ्याचा होतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी बोलणं आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणं याच्यामध्ये अंतर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशी यंत्रणा परत राबवली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय आपण नव्हता त्यावेळेस मी एक विषय केला होता नगर विकास विभागाचा, की नगर विकास विभागाचे मागणी क्रमांक बाब क्रमांक 76, मागणी क्रमांक F5 आणि आणखी 4, 5, 6 मागण्या आपल्या त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 71, 72, 73, 74 आणि 76, 75 सोडून. तर त्या ठिकाणी नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण अनुदान देणे, नगरपालिकांना सहाय्यक अनुदान देणे, याबरोबरीला मी मगाशी सांगत होतो की सिंहस्थासाठी जे नाशिकला सिंहस्थ यावर्षी आहे त्याच्यामध्ये लाखो नागरिक येतात आणि लाखो भाविक त्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने येतात. तिथे दरवर्षी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आपल्याला आर्थिक मदत मिळत असते. त्या नागरी सुविधांसाठी शौचालय असतील, टॉयलेट असतील, रस्ते असतील, सुरक्षा असेल का अन्य व्यवस्थांसाठी ते देत असतात. या क्षणापर्यंत राज्य सरकारने फार तोकडी रक्कम त्या ठिकाणी दिलेली आहे. महानगरपालिका एवढा खर्च करू शकत नाही. म्हणून आज आपला हा अर्थसंकल्पीयचा शेवटचा दिवस आहे. बजेट म्हटलं तर माझी विनंती आहे की किमान 3,500 कोटी रुपये या महापालिकेला आपण दिले पाहिजे किंवा सरकारने केले पाहिजे. जे प्राधिकरणाला द्या, त्याला महापालिकेला द्यावं असं मी म्हणणार नाही, तुम्हाला जे आवश्यक असेल त्याला द्या. परंतु त्या ठिकाणच्या ह्या सुविधा इतक्या फास्ट करण्याची आता गरज आहे की लोकांचं येवा सुरू होईल आणि मग पूर्वीसारखी चेंगराचेंगरी होईल, मग शेकडो माणसं मरतील. मग आम्ही तर तुम्हाला आधीच सांगितलं होईल, हे विरोधी पक्षाची टीका तुम्हाला सहन करावी लागेल आम्ही म्हणणारच ना. मागच्या वेळेचा अनुभव लक्षात घेता निदान सरकारला शहाणपण आलं पाहिजे एवढं तरी करा, नाही तर 100-125 लोकांचे जीव गेले तिथे चेंगराचेंगरीमध्ये. आणि अशा ठिकाणी रस्ते मोठे झाल्याशिवाय, सुविधा असल्याशिवाय, सुटसुटीतपणा असल्याशिवाय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय याला हे होणार नाही. म्हणून जागांचे रिझर्वेशन, काही जागा आपण रिझर्व करतो, त्या जागांवर मग आपण पुढे त्यांना बसवतो साधून लोकांना वगैरे. आणि काही टेम्पररी रिझर्वेशन असतात, काही परमनंट रिझर्वेशन असतात. ह्या जागा रिझर्व केल्यानंतर महानगरपालिकेला त्या रिझर्वेशन केल्यानंतर त्याला पैसा द्यावा लागतो. हा पैसा महानगरपालिकेकडे नसतो, म्हणून सरकार त्याचा पैसा देत असतो. मग अध्यक्ष महोदय या ॲक्विजिशन प्रोसिडिंगला किंवा महानगरपालिकेच्या रिझर्वेशन मधल्या ज्या जागा आहेत, ज्या सिंहस्थासाठी आम्ही केलेल्या आहेत, त्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्याला खूप मोठा वेळ लागतो. आणि अध्यक्ष महोदय त्यासाठी माझी विनंती आहे की तातडीनं अर्जंट एकतर त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त ताबडतोब द्या, म्हणजे त्या ठिकाणी कामाला सुरुवात होईल. गेला महिनाभर झाले, 1.5 महिना झाले महापालिकेला आयुक्त नसल्यामुळे त्या ठिकाणी सिंहस्थाच्या कामाला विलंब लागतोय. कलेक्टर, कमिशनर म्हणजे महापालिकेचा आणि अशा सर्व लोकांनी मिळून यासाठी पुढाकार घ्यावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून या सिंहस्थाच्या मेळाव्याचं एखादी बैठक घेऊन त्या माध्यमातून मार्ग काढावा. अध्यक्ष महोदय, गोदातेरी सिंहस्थ कुंभमेळा जो भरतो अध्यक्ष महोदय, तर या सिंहस्थ मेळाव्यासाठी मागच्या वर्षी 2003ला झालेल्या सिंहस्थ मेळाव्यात 135 एकर जमीन संपादित करण्यात आली. अध्यक्ष महोदय, विशेष म्हणजे गेल्या सिंहस्थात राखीव ठेवण्यात आलेली जमीनच गेल्या 12 वर्षामध्ये गायब झाली. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे मुद्दाम, हा विषय याच्यासाठी सांगतोय आपल्याला. दरवर्षी आम्ही जमिनी संपादित करायच्या का? मागच्या वेळेस 135 एकर जमीन संपादित केली आणि या 12 वर्षामध्ये त्यातली 0 जमीन राहिली, देऊन टाकल्या दुसऱ्याला, परत देऊन टाकल्या किंवा त्याच्यात दुसरे रिझर्वेशन करून टाकले, दुसऱ्या माणसांना देऊन टाकले. अध्यक्ष महोदय, मग 10 वर्ष संपादित केलेल्या 135 एकरापैकी 48 एकर जमीन महापालिकेनं कायमस्वरूपी संपादित केली. मग उरलेली 87 एकर जमीन गेली कुठे? आपण तपास घ्या. नाही तर आणखी यावर्षी मी आपल्याकडे मागणी करतोय की तुम्ही जमीन संपादित करा आणि तुम्ही पैसे भरा. म्हणजे दर सिंहस्थाला राज्य सरकारने तिजोरीतनं पैसे टाकायचे, जमिनी संपादित करायच्या आणि 12 वर्षांना सिंहस्थ येतो. मग त्या 12 वर्षाच्या मधल्या कालखंडामध्ये जमिनीची दुसऱ्यांना विल्हेवाट लावून टाकायची आणि परत नवीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत बसायच्या. म्हणजे हा एकतर त्या भागाचा अन्याय होतो आणि यामध्ये विशेष म्हणजे ज्यांनी या सिंहस्थाच्या जमिनीचे राखण करणं अपेक्षित होतं त्यांनी त्या जमिनीचे तुकडे खाल्ल्याचा आरोप होतोय.
त्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार केला व त्या जमिनीमधून अफाट पैसा कमवला. या जमिनी काही शेतकऱ्यांच्या होत्या तर काही आखाड्यांच्या होत्या. त्या नंगे साधू वगैरे जे असतात त्या आखाड्यांच्या होत्या. ते 12 वर्षांनाच उगवत आहेत इथे, ते येत नाहीत. आणि 12 वर्षांनी उगवल्यानंतर आल्यानंतर जे नागे साधू आहेत त्यांचे हे आखाडे काही लोकांचे आणि काही काशीचे आहे, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातले आहे. हे आल्यानंतर मग गोंधळ घालतात, कारण त्यांची जागा असते ती त्यांची राखीव जागा आहे. त्यांच्यासाठी आपण संपादित आल्यानंतर गोंधळ घालतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये अध्यक्ष महोदय, त्या लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट हा त्यातला एक भाग आहे. ट्रस्टची 45 एकर जमीन गेल्या सिंहस्थात संपादित करण्यात आली होती. पण अध्यक्ष महोदय, या सिंहस्थाच्या जमिनीवर सर्वे नंबर 326, 327 रामसृष्टी, सर्वे नंबर 288, 290 खाजगी इमारती, सर्वे नंबर 320, 325 निवासी कॉलनीज, तपोवनातला सर्वे नंबर 288 एक तर फक्त लहानसा पट्टा हिरवा राहिला, बाकीचा गेला. बाकी सर्व 18 एकरचा पट्टा येणे केला गेला. त्यावेळेस रहिवासी इमारती उभ्या राहिल्या. काही ठिकाणी कमर्शियल वापर सुरू झाला. सिंहस्थाच्या जमिनीवर टाकलेले आरक्षण परस्पर उठवण्यात आले. अध्यक्ष महोदय, हे जर आरक्षण उठवले नसते, हे जर आरक्षण लवकर तुम्ही उठवले नसते तर आज त्या ठिकाणी ती पूर्वीची जमीन 12 वर्षाची जमीन आज आम्हाला मिळाली असती. नवीन आरक्षण टाकून नवीन संपादित करायची गरज भासली नसती. एकंदर अध्यक्ष महोदय, बिल्डर्सना डेव्हलपर्सना ही जमीन विकण्यात आली. हे नेमकं कसं झालं याचं गूढ या जमिनीच्या खरेदी विक्रीत मध्यस्थी करणारे नाशिक मधले जे काही राजकीय नेते, जमिनी खरेदी करणारे, बिल्डर आणि आरक्षण उठवणारे अधिकारी यांनाच माहिती आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहणार आहे की या सर्व प्रकाराची तातडीने चौकशी केली पाहिजे. हा आपला किंवा तुमचा भाग नाही, हा राजकारणाचाही भाग नाहीये, परंतु हा सिंहस्थासाठी आलेल्या भाविकांच्या संदर्भामध्ये भाग आहे. राज्य सरकारचं करोडो रुपयाचं नुकसान या घटनेमध्ये झालेलं आहे. ज्यांच्यासाठी जमिनी संपादित केल्या, आपण पैसा दिला, सरकारच्या तिजोरीतनं पैसा दिला, त्याच्यासाठी रिझर्वेशन केलं, तेच रिझर्वेशन उठवायचे, त्या जमिनी त्यांना मोफतपणे द्यायच्या, विकायच्या. आणि परत यावर्षी आम्हाला आणखी यावर्षी 350 एकर जमीन पाहिजे. म्हणजे काय त्या नाशिक शहरामध्ये की 300-350 एकर दर 12 वर्षांत जर शेतकऱ्यांच्या जमिनी जायला लागल्या, शहरालगतल्या जमिनी जायला लागल्या आणि नंतर त्या बिल्डरच्या घशात जायला लागल्या, तर या घटनेची आपण चौकशी केली पाहिजे अशी माझी आपल्याला मागणी आहे. बाब क्रमांक 71, 72, 73, 76 यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वगैरे आपण म्हणतोय. पण मुख्यमंत्री महोदय, हा जो पैसा तुम्ही आता ठोक स्वरूपामध्ये घेतलेला आहे, ठोक बाब निहाय आला असता खाली तर बरं झालं असतं, पण ठोक रकमा ज्यावेळेस तुम्ही या बजेटमध्ये घेतात, याचा अर्थ असा आहे की आमदार निधी, खासदार निधीसारखा वापर करायचा अधिकार तुम्ही स्वतः घेता. मग यामध्ये लक्षात असं असतं की तुम्ही फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पैसे देता आणि यामध्ये विरोधकांनी फार आग्रह धरला तर त्यांना 10 कोटी मिळत असतील तर यांना एखादा कोटी तुकड्यासारखे वाटून टाकले, व्हेरी बी चूप आणि व्हेरी बी चूप. पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये ज्यावेळेस ठोक रकमा बजेटमध्ये घेतल्या जातात, ज्याची प्रशासकीय मंजुरी नाहीये, ज्याच्या कामाची मान्यता नाहीये, ज्या संदर्भामध्ये कुठली प्रोसेस झालेली नाही, अशासाठी जर तुम्ही अशी ठोक रक्कम घेत असाल तर बरोबर नाही. निधीचं समन्यायी तत्वानं वाटप झालं पाहिजे. भले त्याच्या 10-20% अंतर मी समजू शकतो, परंतु अजिबात देणारच नाही ही जी भूमिका आहे ती योग्य नाही आहे. आताही हा पैसा तर देऊन टाकलेला आहे, आता देऊन टाकलेला आहे, आता थोडा राहिलेला आहे, तोही काही कुणी आग्रह धरला तर देतील या दृष्टिकोनातून हातात तुम्ही ठेवलेला आहे. 71, 72, 73, 74 आणि 76 बाब क्रमांक मधला पैसा. तर अध्यक्ष महोदय, यामध्ये अजून माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये नगरपालिकांमध्ये जे तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण अनुदान असेल, रस्त्याचं अनुदान असेल का अन्य क्षेत्रातलं असेल, मागासवर्गीयाचं असेल किंवा अल्पसंख्याकांसाठी नगरपालिका क्षेत्रात राखून ठेवलेलं अनुदान असेल, हे अनुदान आम्हाला निदान समन्यायी तत्वाने द्यावं अशी आपल्याला विनंती आहे. राणेसाहेबांच्या बाब क्रमांक 151 मागणी क्रमांक K6 राज्यातील निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व यंत्रमाग ग्राहकांना वीज प्रशुल्कामध्ये आपण सवलत देण्याबाबतची गोष्ट आहे. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की यंत्रमागाच्या संदर्भामध्ये विजेच्या दरात आम्ही सवलत देणार आहोत. परंतु अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यावर विजेची सवलत किती वर्षासाठी आहे, किती टक्क्याने दिली आहे, कोणत्या भागामध्ये दिली आहे, भिवंडी आहे, इचलकरंजी आहे, मालेगाव आहे किंवा ज्या ठिकाणी यंत्रमाग धारक आता फार छोटे राहिलेले आहे, कमी प्रमाणामध्ये आहे, अशांना प्रोत्साहनपर देण्यासाठी एक पॅकेज तयार केलं पाहिजे.
या ठिकाणी जो लहान लहान यंत्रमागधारक आहे तो टिकला पाहिजे. त्याच्यामधनं रोजगाराची निर्मिती फार मोठ्या प्रमाणावर होते. लहान लहान कुटुंब त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर जगू नये, टिकू नये. हळूहळू यंत्रमाग कमी होत चाललेले आहे आणि हे यंत्रमागधारक जिवंत राहिले पाहिजे, जगले पाहिजे. त्यासाठी निव्वळ वीज दरामध्ये सवलत देऊन भागणार नाहीये. यंत्रमागांसाठी यंत्रमाग धारकांसाठी एक विशेष पॅकेज केलं पाहिजे. त्यांना छोटं छोटं कर्ज मिळत असेल तर त्या कर्जाला हमी दिली पाहिजे. कमी व्याजामध्ये त्यांना कर्ज कसं उपलब्ध होईल या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेतली पाहिजे. त्यांना मदतीचा हात केला पाहिजे. MIDC मध्ये वगैरे असतील तर छोट्या छोट्या युनिटसाठी त्यांना जागा राखीव ठेवली पाहिजे. नसेल तर ज्या ठिकाणी त्यांचे यंत्रमाग सुरू आहे, फार मोजके आहे, 5-7 गावांना आता राहिलेल्या आहेत, भिवंडी, इचलकरंजी, मालेगाव वगैरे सगळ्या छोट्या गावांना राहिलेल्या. अशा गावांना ज्या ठिकाणी त्याचे यंत्रमाग आहे तीच इंडस्ट्रियल इस्टेट MIDC सारखी गृहीत धरून त्या ठिकाणी त्यांना MIDC ला मिळणाऱ्या सवलती ह्या त्यांना कशा देता येईल बघितल्या पाहिजे. त्यामधून काही अनुदान असेल, विजेची सवलत असेल, टॅक्स असेल, विक्रीच्या संदर्भात असेल, पॅकेज जसे आपण करतो की विक्री करातनं सूट, इलेक्ट्रिक ड्युटीतनं सूट, खरेदी विक्रीमधनं सूट, स्टॅम्प ड्युटीमधनं सूट, वाहतुकीसाठी त्याच्यासाठी वाहतूक ट्रान्सपोर्ट सबसिडी अशा स्वरूपाचं. कापूस घेत असेल तर कापूस सरळ त्याला हातामध्ये देणं, सरळ कापूस एकाधिकार योजनेमधनं सरळ यंत्रमाग धारकांना कापूस दिलात मध्ये दलाल कमी होतील आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्षमध्ये हे करावं. बाब क्रमांक 153 औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी निर्मिती व विकास करण्यासाठी खर्च भागवण्यासाठी तरतूद. मगाशी मी सांगितलं ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 162 मागणी क्रमांक L3 ग्रामीण भागातील विकासासाठी जिल्हा परिषदांना अतिरिक्त तरतूद करणे. पण अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषदांची स्थिती इतकी अतिरिक्त तरतूद करणे एवढा भाग आहे, पण आज जिल्हा परिषदांच्या रस्त्यांची इतकी अवस्था खराब आहे जिल्हा परिषदांच्या की त्या रस्त्यांवर गाड्या चालवणं का पायी चालणं सुद्धा अवघड झाली अशी स्थिती आहे. आणि मी आपल्याला निदर्शनास आणून देतो मुख्यमंत्री महोदय की या ठिकाणी जवळपास 7 वर्ष झाली. तुम्ही तपासू शकता, मंत्री आहात तुम्ही, तो बजेट तपासा. 7 वर्ष झाले आपण जिल्हा परिषदांच्या रस्त्यांसाठी SR साठी एवढीशी रक्कम दिली, नवीन नूतनीकरणासाठी फार कमी रक्कम दिल्या, पैसे दिले तर स्पेशल रिपेअरसाठी, खड्डे भरण्यासाठी. पण अध्यक्ष महोदय, आज जिल्हा परिषदांचे रस्ते महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही असं चित्र आहे. मग या ठिकाणी अध्यक्ष महोदय, पूरक अनुदान देत असताना रस्ते अनुदान जिल्हा परिषदांना द्यायला पाहिजे. निदान रस्ते नीट नेटके आता होणार नाही, एका वर्षात होऊच शकत नाही, पण एक पंचवार्षिक प्रोग्राम, एक त्रिवार्षिक कार्यक्रम त्याच्यावर तिप्पट चौपट अनुदान देऊ. अनुदान म्हणजे रस्त्यांच्या बांधणीसाठी पैसा देऊन जिल्हा परिषदांचे रस्ते चांगले करण्याची गरज आहे आणि यासाठी किमान आता तरी यामध्ये उपयोग करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, 12वा वित्त आयोग आपल्या 13व्या वित्त आयोगामध्ये अध्यक्ष महोदय जे पैसे आपण नागरी सुविधांसाठी खर्च केले, ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करणे वगैरे, त्या खर्चाला अद्याप तो परवानगीच दिली नाही. म्हणजे उशिरा आलेत, खर्च करून टाकलाय, राज्यभरामध्ये बांधकामं झालेत, कुणी ग्रामपंचायत कार्य, जिल्हा परिषदेकडे पैसा आला, जिल्हा परिषदेकडे ऑर्डर आली, जिल्हा परिषदेकडे पैसा मिळाला, अध्यक्ष खर्च करायची परवानगी दिली नाही. आणि म्हणून त्यांनी ग्रामपंचायतींना कळवलं, त्या ग्रामपंचायतीचे कामं मंजूर होऊन गेले. कोणी गावाळा बांधला, कोणी ग्रामपंचायत कार्यालय बांधलं, जे आहे जिल्हा परिषदेने सूचना केल्या, राज्य सरकारने केल्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी बांधकामं झाले. परंतु प्रत्यक्ष राज्य सरकारने त्या ठिकाणी परवानगी न दिल्यामुळे हा पैसा त्या ग्रामपंचायतीला मिळालाच नाही. बांधकाम झालं, पैसा मिळत नाही, पैसा जिल्हा परिषदेकडे पडून आहे आणि आता वित्त खातं एवढं अडून बसलाय की तो पैसा परत पाठवा. अहो, परत पाठवल्यानंतर त्या ग्रामपंचायतला जे 2 लाख 5 लाखाचं त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय बांधलेलं आहे तुमच्या योजनेमधनं, पैसा जिल्हा परिषदकडे पडून आहे, अशाला तरी परवानगी दिली पाहिजे की तुम्ही. 2-2 वर्ष जिल्हा परिषदेला वित्त विभाग परवानगी देत नाही आणि त्यामुळे ग्रामपंचायती आज अडचणीमध्ये आलेल्या आहे. त्यामुळे या ठिकाणी या कामांच्या याच्यासाठी तातडीने अध्यक्ष महोदय हे करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या लहान पाटबंधाऱ्यावरील खर्चासाठी अतिरिक्त तरतूद करणे. बाब क्रमांक 163 अध्यक्ष महोदय, या ठिकाणी लहान लहान बंधारे, लहान लहान सिंचनाचे कामं करत असताना त्या ठिकाणी एकतर कोल्हापूर बंधारे, या ठिकाणी सिमेंटचे बंधारे, यासाठी तरतुदी वाढवून देण्याची गरज आहे. पण अध्यक्ष महोदय, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जिल्हा परिषदांच्या बांधकाम पाहत असले तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम अनेक ठिकाणी व्हायला लागलेत. त्याच्यावरही क्रॉस चेकिंग देण्याची आवश्यकता आहे. मला आठवतं की माझ्या जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आमचीच आहे,
पण त्या ठिकाणी प्रस्ताव आला की फायबर चे ते गेट बांधू कोल्हापूर बंधाऱ्याला. मला त्यांनी समजावून सांगितलं हे गेट आहे, हे तुटणार नाही, हे फुटणार नाही, 5-5 वर्ष 10-10 वर्ष राहतील. मलाही वाटलं की या ज्या लोखंडी फळ्या टाकतो आपण त्या काढणं बसवणं, शेतकरी बसवत नाही, चोरीत जातात. हे फायबरचं बरं आहे, चोऱ्या होणार नाही, हे होणार नाही. 3-4 कोटी रुपयाच्या आणल्या आणि त्या दुसऱ्याच वर्षी खराब झाल्या. चौकशी करा कोणी उद्योग केले, इंजिनियर कोण असेल नसेल त्याच्यामध्ये. असा पैसा जर वाया गेला अध्यक्ष महोदय तर तो योग्य राहणार नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रशासनिक खर्च 197, 98, 199. पण आरोग्यमंत्री महोदयांना मी सांगणार आहे की आरोग्य व प्रशासकीय खर्च भरण्यासाठी करत असताना ग्रामीण रुग्णालय असतील, रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. 5 वर्ष तुम्हाला आरोग्यमंत्री झाले आणि या सभागृहामध्ये दर अधिवेशनामध्ये अनेक आमदार हेच विचारतात, डॉक्टर नाही आहे आमच्याकडे, अजून कर्मचारी भरती नाही आहे, एक्सरे टेक्निशियन नाही आहे, MRI बंद पडलेला आहे, CT स्कॅन बंद पडलेला आहे. ह्याच तक्रारी 5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं शेट्टी साहेब? एक अच्छा आदमी है बोल के तुम्हारी पहचान है इंसान करके, पर काम के बारे में झिरो आहे. कामामध्ये फेल आहे माणूस, बोलण्यामध्ये गोड आहे. काय करायचं? तुम्हाला साथ नाही दिली का? तुमच्या प्रस्तावांना मंजुरी नाही का? 5-5 वर्ष झाले जर डॉक्टर्स तुम्ही उपलब्ध करून देत नसाल, तुम्ही जाऊन बघा. आमच्या जळगावला MRI चालू आहे का? बंद. CT स्कॅन, MRI नाही, CT स्कॅन आहे का? वर्ष बंद. काय नाही, म्हणजे 100 बेडचं हॉस्पिटल आहे, डॉक्टर नाही. तज्ञ डॉक्टर तर 50-60% डॉक्टर नाही आहे सिव्हिल हॉस्पिटलला. आश्चर्य वाटतं की 60-60% डॉक्टर नाही आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये जबरदस्ती कंपल्सरी केले की डॉक्टर गेले पाहिजे. पण मी दौरे करत असतो, बघा तुम्ही माहिती घ्या, आत्ता माहिती घ्या काय आहे धडगावची परिस्थिती, काय आहे मोलगी प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती, काय अक्कलखवेचे, काय तळोद्याचे. निदान नवापूर नंदुरबार सारख्या भागात काही प्रमाणात तरी डॉक्टर मला दिसतात, परंतु या इकडच्या भागामध्ये तर अजिबातच डॉक्टर नाही. जे एकही डॉक्टर नाही हो, कुलूपच लावायची वेळ आलेली आहे. मग अशा ठिकाणी दवाखाने आहे पण डॉक्टर नाही, आणि डॉक्टर आहे तर औषध नाही, औषध असलं तर नर्स नाही. अशी जर तुमची दुरावस्था होत असेल तर योग्य नाही. तुमच्यासारख्या कार्यक्षम मंत्र्याला हे बरोबर नाही, पण हे करा. मला आपल्याला सांगायचं आहे अध्यक्ष महोदय की माझ्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये सावदा नगर परिषदेला एक हॉस्पिटल तुम्ही हस्तांतरण केलंय, ग्रामीण रुग्णालय. तर ते ग्रामीण रुग्णालय 2-3 वर्ष झाले हस्तांतरित इमारत आहे, नगरपालिकेची मोठी इमारत आहे, सगळं आहे. फक्त एक आदेश काढायचा आहे त्या ठिकाणी. इतका स्टाफ आम्ही दिलेला आहे, डेप्युटेशनवर द्या, कशावरही द्या. त्या हॉस्पिटल उद्या सुरू होत आहे. पण 2 वर्ष झाले आमचा प्रयत्न चालू आहे की आम्हाला परवानगी द्या, आम्हाला परवानगी द्या. निदान आता उत्तरात तरी मला सांगा की त्याला स्टाफ वगैरे देऊन, आता त्याला काय नाही, मोठ्या इमारती पडलेल्या, फर्निचरही आहे, नगरपालिकेचा दवाखाना होता तो. त्यामुळे त्या ठिकाणी नंतर होईतोय सोयीचं, पण टेम्पररी दवाखाना तरी सुरू करायला काही अडचण नाही. त्या दवाखाने सुरू करण्यासाठी आपण व्यवस्था करा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रशासनिक व्यवस्था करत असताना अध्यक्ष महोदय, आपला हत्ती रोग आहे, मलेरिया आहे, या दोघांच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आता पावसाळा सुरू होत आहे, त्या संदर्भातल्या व्यवस्था, फवारणीच्या व्यवस्था अलीकडे आपण बंद करून टाकल्या. जे पूर्वी BSC फवारायचे, त्याच्या आधी मेलेथॉन फवारायचे, त्याच्या आधी DDT काय DTT काहीतरी फवारायचे, DDT काय जे फवारायचे मला माहिती नाही, पण अलीकडे हे बंद करून टाकलं. हे आपल्याला परत सुरू करण्याची गरज आहे. मलेरियाचे रुग्ण या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले, त्याची आकडेवारी तुमच्याकडे आहे. मलेरिया पूर्वी जीव घेत नव्हता, परंतु आत्ताचे जे जंतू आले ते रक्तामधलं तुमचे ब्लड सेल जे आहेत, ते सेल जे आहेत ते कमी करतात आणि व्हाईट सेल त्याच्यामधून मरायला लागले आहेत. असे काही नवनवीन आजार आल्यामुळे या मलेरियाकडे अधिक लक्ष देऊन फवारणीसाठी अध्यक्ष महोदय एक मोहीम राज्यभरामध्ये आखली पाहिजे, जे पूर्वीसारखी होती. एक मलेरिया कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे. हे 4 महिने 6 महिने दरवर्षी आपल्याकडे कामाला असतात, वर्षानुवर्ष कामाला आहे. अशा मधली प्रायोरिटी सिनियरिटी लिस्ट करून यांना त्या ठिकाणी सेवेमध्ये कसं सामावून घेता येईल या संदर्भातला विचार आपण करावा, अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमात आणि पोस्टमार्टमच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, सर्व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स व योग्य सुविधा नाही आहे. मला असं वाटतं की पोस्टमार्टम करताना तरी माणूस मेल्यानंतर तरी त्याला त्या ठिकाणी वाढ बघता कामा नये.
त्या ठिकाणी 2-2 दिवस 1-1 दिवस ग्रामीण भागातल्या दीर्घ या लांबात जर 24-24 तास पोस्टमॉर्टमला लागत असतील तर भावना अधिक तीव्र होतात आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून पीएम रूमच्या व्यवस्था आणि पीएम रूमच्या बरोबरीला डॉक्टरांच्या व्यवस्था ह्या तरी केल्या पाहिजे. म्हणून अस्तित्वात असलेले डॉक्टर जे BMS वगैरे आहेत अशांनाही पोस्टमॉर्टम करण्याच्या संदर्भामधलं ट्रेनिंग देणं आणि त्या संदर्भामध्ये पीएम साठी त्यांना परमिशन देणं हे करणं. दुसरं यामध्ये अध्यक्ष महोदय प्रशासनिक व्यवस्थांच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये तुम्ही म्हटलं होतं की आम्ही जे DHMS आहेत ते अन्य पॅथी म्हणजे होमिओपॅथी असेल त्या ठिकाणी आयुर्वेदच्या संदर्भामधली पॅथी असेल का अन्य या पॅथींना तुम्ही परमिशन देणं ॲलोपॅथीची परवानगी देण्याच्या संदर्भातला इथला निर्णय झाला की आम्ही त्यांना परवानगी देऊ. काही कोर्स त्यांच्यासाठी 1-2 वर्षाचा करू असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. अध्यक्ष महोदय म्हणजे युनानी BUMS होमिओपॅथी DHMS त्या बरोबरीला BMS ला तर काही प्रमाणात आपण परवानगी देऊन टाकली. पण ज्या ठिकाणी ह्या 4 पॅथी आहे तुमच्या ज्याला मान्यता आहे, मी तुम्हाला ती इलेक्ट्रोपॅथी वगैरेचा संदर्भ नाही जोडणार ह्याला, परंतु या संदर्भामध्ये आपण कोर्स करून त्यांना परवानगी देऊ असं म्हटलं होतं. परंतु अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे या होमिओपॅथी डॉक्टरांना यांना या ठिकाणी जो काही आपण निर्णय घेतला आहे त्या निर्णयानुसार त्यांना कार्यवाही करणं, प्रशिक्षण देणं आणि त्यांना त्या संदर्भातली परवानगी देणं यामध्ये तातडीनं आपण करण्याची आज गरज आहे. अध्यक्ष महोदय आरोग्य खात्याच्या संदर्भामध्ये नवीन तुम्ही आम्हाला सांगितलं अँब्युलन्स दिल्या, मग एका 100 नंबर दिला, 1 नंबर फिरवला की आमच्या अँब्युलन्स हजर होईल, दुसरा नंबर दिला की हे सगळं खरं आहे तुमचं. ह्या योजना तुमच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चांगल्या योजना आहे. परंतु हे योजना राबवणारा डॉक्टर तर पाहिजे ना तिथे. त्या संदर्भामध्ये येईल माणूस येतो, डॉक्टर येतो, घेऊन जातो, बिलकुल सगळं मी त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु त्या ठिकाणी स्टॉप नसतो, कर्मचारी नाही आहे, तर मग या ठिकाणी उपयोग काय होतो अशा गोष्टींचा. आणि म्हणजे हे तातडीनं याच्यासाठी करावं असं आहे मला. बाब क्रमांक 233V3 सहकार पणन वस्त्रोद्योग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भाग भांडवली अनुदानासाठी अंशदानासाठी तरतूद करेल. आणि आपण बुलढाणा, नागपूर वगैरे याच्यासाठी आता तरतूद करतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विचारणार आहे की बुलढाणा असेल, तुम्ही धुळ्याला असेल, मागे जालना असेल, नांदेड असेल, या संस्थांना तुम्ही पैसा दिला. 100 कोटी रुपये एक नांदेडसाठी आपण दिलेत. आता आपण नागपूरसाठी, बुलढाण्यासाठी, वर्ध्यासाठी आपण पैसे देत आहोत. आता ज्या लोकांनी त्या बँकांमध्ये गैरव्यवहार करायचा, ज्यांनी त्या बँकांना सभासदांच्या पैशावर दरोडा घालायचा, त्यांच्या कामामुळे त्या बँका डबघाईस आणायच्या, त्यांनी दरोडे घालायचे, त्यांनी भ्रष्टाचार करायचा, त्यांनी लुटायचं आणि आम्ही ती बँक चांगली करण्यासाठी त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालून 100 कोटी रुपये द्यायचा. हा कुठला न्याय हो? पहिल्यांदा जेलमध्ये घालाय अण्णा, जनतेचा पैसा त्याच्यावर दिवसा दरोडे घालत पैसे द्यायला वाद नाहीये, त्याला आम्ही विरोध करणार नाही. पण हे मोकाट जे सुटले त्या ठिकाणी हे असे सोडून द्यायचे. 100 200 कोटी रुपये बर्बाद करून टाकायचे. शेतकऱ्याचा घामाचा कष्टाचा पैसा एक नवा पैसा करून शेतकऱ्याने 1 रुपयाचा शेअर पूर्वी घेतलेला आहे. आता 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये त्याचे कापले जातात कर्जात, तेव्हा ते बँक उभी राहते. आणि या बँकांच्या ह्याच्यावर असे दरोडे घालून या दरोडेखोरांना जर मोकाट सोडत असाल आणि परत आम्ही या राज्याच्या तिजोरीमधनं पैसे द्यायचे, या राज्यातल्या करदात्यांचा पैसा याच्यासाठी दिलाय आम्हाला की त्यांनी भ्रष्टाचार करावा आणि त्यांच्या भ्रष्टाचार भरून काढण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतला पैसा द्यावा. तुमची हिंमत का नाही होती या लोकांना अटक करण्याची? तुमच्या भावबंद आहे म्हणून का? तुमच्या पक्षाचे आहेत म्हणून का? तुमच्या पक्षाच्या सत्ताधारी पक्षाचे जवळून आहे म्हणून यांना मोकाट सोडायचं आहे? हे बघा, शेतकऱ्याला कर्ज मिळालं पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाहीये. आम्ही हाल पाहतोय शेतकऱ्याचे, यांच्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. आम्ही त्याच्याबद्दल जाणार नाही. तुम्ही चांगलं काम केलं की शेतकऱ्यांना कर्ज मिळावं, पण त्याच्याबरोबरला जोपर्यंत ह्यांना तुम्ही अटक करत नाही, यांना कारवाई होत नाही, या धेंड जे आहेत ना बडे ह्यांना मध्ये टाकत नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत काय फायदा? असेच लूट करा, इकडे तुम्ही लूट करायचे, आम्ही तिजोरीची लूट करत बसू. मला तुम्हाला विचारायचं आहे मुख्यमंत्री महोदय की MSCC बँकेमध्ये, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये इतक्या पैशाची हानी झाली. राज्य सहकारी बँकेमध्ये सहकार मंत्री आले. या सहकार मंत्री महोदय
की एवढे आता मी आपल्याला सांगतो की बँकांमध्ये तुम्ही आता या सहकार खात्याचा आहे एवढा पैसा तुम्ही आता देणार, पण ज्यांनी ज्यांनी गैरव्यवहार केला किंवा आपली हानी केली यांच्या विरुद्ध तुम्ही काय कारवाई केली हे आधी आम्हाला सांगा. आणि जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही, जोपर्यंत या लोकांवर तुम्ही फौजदारी कारवाई करून यांना जेलमध्ये घालत नाही, तर जनतेमध्ये समाधान नाही आहे. लोक म्हणतात की हे बरोबर नाही, हे जे केलं तुम्ही जरी केलं तरी लोकांना असं वाटतं की या दरोडेखोरांना तुम्ही संरक्षण देत आहात. म्हणून यांच्यावर कठोर कारवाई करणं आणि दुसऱ्या बाजूला याच्या बँकांना पैसा देणं. मी माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांना सांगतो, MSC बँकेमध्ये कारवाई सुरू गेला पैसा, 2-3 रिपोर्ट आपल्याकडे आले, हे सिद्ध झालं, ऑडिटरने सांगितलं. त्यामध्ये त्या संदर्भातली कारवाई का झाली नाही, उशीर का लावता. आता तुम्ही मला परवा दिवशी सभागृह कलम 28 खाली आम्ही चौकशी करणार, त्यांची प्रॉपर्टी अटॅच करणार वगैरे वगैरे. जे करायचे ते कारवाई करा, पण इतके वर्ष का लागतात आम्हाला? कारण त्या मध्य आपले MSSC बँकेमध्ये मोठे मोठे लोक अडकले आहेत म्हणून का? या राज्यातले काही मंत्री त्याच्यामध्ये म्हणून तर तुम्ही त्या मंत्र्यांच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई करत नाही का? हे बरोबर नाही. मंत्री असो का साधारण सभासद कायद्यासमोर सारखे आहे. आणि ह्यांनी तर कारखान्यांमध्ये ह्यांनी त्या बँकांमध्ये जे काही केलं आहे, दुसऱ्या एखाद्यानं काही 10-50 रुपयाची लूट केली तर मध्ये टाकून देतो. सोसायटीमध्ये एखादी अफरातफर झाली की 5,000ची 10,000ची की लाईन लावतात, ते मध्ये टाकायला इतके उत्सुक असतात. पण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये जे मोठ्या मोठ्या धनदानग्या पांढरपेशा मंत्री महोदयांपासून तर आमदार खासदार ज्या ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांनी जे MSSC बँकेमध्ये नुकसान केलं, हानी केली, ह्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सरकार का घाबरतं? काय कारवाई तुम्ही करणार आहात आणि केव्हा करणार आहात? एकाच बाजूला 28 केली, हे केली, प्रॉपर्टी करणारा उशीर लावता. आणि मग अध्यक्ष महोदय, सरकार अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे असं एकंदरीत चित्र या राज्यामध्ये आज उभं राहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मंत्री तर नाही तर देऊ दे, पण कळवा आमचा झालं, वेळ वाढवून घ्यावी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 1 मिनिट. अध्यक्ष, सभागृहाची वेळ सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. हे एवढं बोलल्यावर त्यांना ते विचारामध्ये गुंग झाले होते. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक 5 बाब क्रमांक 167 यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम. माझी विनंती राहणार आहे ग्रामविकास मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांनी, मंत्रींनी, पण ते निरोप पोहोचवा माझा. कंटाळले असतील. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत संत मुक्ताई मंदिर, तालुका मुक्ताईनगर कोथळी, बद्रीनाथ नारायण मंदिर संस्थान बहादरपूर, पारोळा, जिल्हा जळगाव, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी, चांगदेव, हरताळा या ग्रामीण क वर्ग तीर्थक्षेत्रांचा समावेश ब वर्गामध्ये करण्यासाठी चे प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पाठवलेले आहे. कृपया यांना अ वर्गातून ब वर्गाचा दर्जा देण्यात यावा. लाखो भाविक मुक्ताबाई मंदिरामध्ये येतात आणि इतक्या मोठ्या संख्येनं आता भाविकांची वाढ होत चाललेली आहे, त्यामुळे नागरी सुविधांवर ताण पडतो. त्या ठिकाणी क वर्गाच्या ऐवजी त्यांना ब वर्गामध्ये समाविष्ट करावं अशी माझी विनंती आहे. जनसुविधांसाठी विशेष अनुदान 13-14 मध्ये आपण दिलं. आता अखर्चित राहिलेल्या अनुदानास खर्चास मान्यता मिळण्याबाबत जिल्हा परिषद जळगाव यांचा प्रस्ताव आलेला आहे. त्याला मान्यता नाही. मी मगाशी सांगितलं, कार्यालय बांधले, मुताऱ्या बांधल्या, संडास बांधले, पैसा आहे, परंतु तो पैसा खर्च करायला वित्त विभागाने परवानगी दिली नाही. म्हणून सगळ्या ग्रामपंचायती आज अडचणीमध्ये आलेल्या आहे. पैसा खर्च करण्याची परवानगी वित्त विभागाच्या माध्यमातून द्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे मागण्या आपण केलेल्या आहे, तर मला वाटतं की 20,000 कोटी रुपयाच्या मागण्यांमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांचा विस्तार करणे, कामावर आगाऊ झालेल्या 1,92,00,000ची मागणी आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 50% जागा रिक्त आहे. जनावरांचे डॉक्टर सुद्धा नाही, आणि त्याबरोबरीला ते जे डिप्लोमा करत होते काहीतरी, त्याला काय म्हणतात खालचा, तेही उपलब्ध नाही. त्यांनाही परवानगी तुम्ही देत नाही. किमान ते तरी गाव पातळीवर जायचे. दुग्ध व्यवसाय विभागाच्या माध्यमातून 2,38,00,000ची पुरवणी मागणी आहे.
पण महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ तोट्यात चाललाय 7-8 वर्षापासून. 8 लाख लिटर प्रतिदिन होणारी दूध विक्री 2 लाख लिटरवर आली. तर या संदर्भामध्ये का नुकसान होतं याची खात्री केली पाहिजे. परत हा राज्य दूध संघ आला पाहिजे. या दूध संघामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आणि तो ऑडिटरने काढला. त्यामध्येही आपले काही आमदार आणि आजचे काही मंत्री यांचे त्याच्यात नावं आहेत, म्हणून तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे मंत्रिमंडळामधल्या लोकांचे नावं असून जर कारवाई होत नसेल तर बरं नाहीये. अध्यक्ष महोदय, दुधाच्या संदर्भामध्ये उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या माध्यमातून MIDCने पाण्याच्या दरामध्ये 7,000 रुपये प्रति घनमीटरहून 14,000 रुपये प्रति घनमीटर वाढ केली. ही अन्याय वाढ दूर करावी राणेसाहेब. MIDCने 7,000 प्रति लिटर 7,000 रुपये प्रति घनमीटर वरून 14,000 प्रति घनमीटर एवढी वाढ केली. पाण्यामध्ये दुप्पट वाढ झाली. यामुळे MIDC मधल्या काही उद्योजकांमध्ये फार मोठा असंतोष आहे. वाढ 10%, 20% सांगू नाही शकतो, पण एकदम 7,000 14,000 त्यामुळे फार मोठा फटका या ठिकाणी बसतोय. विद्युत वितरण कंपनीने वाणिज्य दराने पाण्याच्या दरात वाढ केल्यामुळे नाईलाजाने महानगरपालिकेने नागरिकांचा वाढीव दराचा बोजा टाकावा लागला. ही दरवाढ कमी करावी. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव, आटगाव, पुणगे भागातील 500 कारखाने वीज कंपन्यांच्या चुकीच्या धोरणामुळे परराज्यात स्थलांतरित झाले. 25,000हून कामगार बेकार झाले. राज्यातील नद्या नाल्यांमध्ये सोडण्यात येणारे रसायनयुक्त पाणी, काल हा विषय झाला. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास जलसंधारण यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळा हा विषय कुणीतरी लक्षात घेईल तर बरं होईल. जिल्हा परिषदांच्या राज्यभरामधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना जे विजेचे कनेक्शन दिलेले आहे, एका बाजूला कॉम्प्युटर शिकवा म्हणतो आपण विद्यार्थ्यांना, ITचं शिक्षण द्यायला लागलो, पण ते विजेचं कनेक्शन जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये देत असताना ते कमर्शियल रेटने दिलं गेलं. राज्यामधल्या जिल्हा परिषदांच्या शाळांना उत्पन्न नसतं काही आणि त्यामध्ये बिल भरलं जात नाही कमर्शियल दरानं. तर रेसिडेन्शियल असेल, शैक्षणिक दर लावा ना त्याला. टेरिफ जे आहे ते टेरिफ कमी खर्चाचा लावला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी. त्या ठिकाणी कमर्शियल म्हणजे जर काही शिक्षण हा धंदा झालाय, बरं धंदा असेल तर कमाई काही नाही आहे. आणि त्यामुळे तातडीने या संदर्भामध्ये दखल घ्यावी. मी अनेकदा या संदर्भामधला विषय काढला, पण तेवढा काही वेळ मिळाला नाही. बिझी आहे मंत्रिमंडळात गप्पा गोष्टींमध्ये, त्यामुळे तसा वेळ मिळत नाही. पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये गृहनिर्माण विभाग गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. आतापर्यंत यामध्येही काही हे झालेलं नाही. MMRDA मध्ये रिजन मध्ये सर्वसामान्याचे भाडे तत्वावर 93,000 घालण्याचा निर्णय. सहकार मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी समतानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विरोधात दाखल केलेल्या अर्ज क्रमांक 571/2013 मध्ये तुम्ही स्थगिती दिली. संस्थेत झालेल्या अनियमिततेबाबत कारवाई व्हावी अशी आमची तुम्हाला विनंती आहे. राज्याचं गृहनिर्माण धोरण राबवण्यात शासनाला आलेलं अपयश, अजूनपर्यंत आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही. ते व्हायला हवं होतं, तुम्ही जाहीर केलं होतं. त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, महसूल वन विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे, अध्यक्ष महोदय महसूल मंत्री इथं आहे, भाईंदर येथील सर्वे नंबर 620 ते 625 क्रमांकाची DB रियाल्टीचे मालक श्री गोयंका यांचे 80 ते 100 एकर जमीन त्या ठिकाणी आहे. या जमिनीतून DB रियाल्टीने 34,046 ब्रॉस एवढं अवैध खनिज काढलं. त्या ठिकाणून महाराष्ट्र जमीन महसूल आणि अधिनियम 1966 व तत्सम तरतुदीनुसार सक्षम प्राधिकरणाची सहमती, आपले काय म्हणतात परवानगी न घेता त्यांनी हे एवढं मोठं खनिज काढलं. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर मंडल निरीक्षक मीरा भाईंदर यांनी अवैध गौण खनिजाबद्दल रिसर कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव तहसीलदार ठाणे यांच्याकडे पाठवला. तहसीलदार ठाणे यांच्या अधिपत्याखालील भरारी पथकाने 6-5 ला जागेची पाहणी केली.
त्यानंतर 1 वर्षानंतर पाहणी केली 6/5/2013. मग 1 वर्षानंतर 3/5/2014 रोजी संबंधितास एकूण 4,76,64,400 एवढ्या रकमेच्या भरणा करण्याची नोटीस बजावली. नुसती नोटीस बजावली, भरले बिरले नाही अध्यक्ष. परंतु डीबी रियाल्टीने या दंडाची रक्कम भरलेली नाही. डीबी रियाल्टी यांनी दिलेली तकलादू कारणे आहे. ते म्हणतात की गौण खनिजाचा वापर त्याच्याच मालकीच्या जमिनीवर केला. तुम्ही मालकीच्या करा का कुठे करा, रॉयल्टी तर भरावीच लागते. वास्तविक पाहता सफदर जमीन ही खार जमीन आहे, त्यामुळे खार जमिनीवर तर बांधकामाला परवानगीच देत नाही. मग यानं त्याच्याच जमिनीवर कसा वापर केला. बांधकाम करताना पर्यावरणाचा दाखला लागतो खार जमिनीच्या आसपास, तो नाही आहे. मग गोयनका बिल्डर यांचे तकलादी कारण देऊन हा एवढा अमाप पैसा कमवला. वास्तविक पाहता सदर जागेवर कित्येक लाख गौण खनिज उत्खनन केले. माझं म्हणणं आहे की हे 34,046 ब्रॉस इतक्या बांधकामासाठी लागणारी रॉयल्टी सरकार लवकरात लवकर वसूल करणार आहे का डीबी रियाल्टीचा मालक श्री गोयनका असल्यामुळे 2 वर्ष झाले त्याच्याकडनं वसूल करण्यास आपण टाळाटाळ करत आहात. एखाद्या सामान्य माणसानं ट्रॅक्टर नेलं आणि रॉयल्टी चोरली असं म्हटलं तर त्याच्यावर तातडीनं फौजदारी कार्यवाही आपण करतो. अशा शेकड्यानं फौजदारी कार्यवाही या राज्यामध्ये महसूल विभागाने केली आहे. पण हा मोठा माणूस आहे म्हणून याच्यावर कार्यवाही होत नाही का. सरकार याच्यावर कार्यवाही केव्हा करणार आहे. यांच्याकडनं एवढ्या 34,046 ब्रॉसची रॉयल्टी किती दिवसामध्ये वसूल करणार आहे का आपण. झालं 2 तास, मी 5:45 आलो इथे, 5:45 झाले. माझं तर 20,000 कोटी तुम्हाला जर वाटत असेल की 20 मिनिटात मंजूर करा तर त्याला काय हरकत नाही. मी बाब शिवाय बोलणार नाही. बाब माझ्या हातात, मी बोलेल. आणि माझं पहिलंच हे आहे, नाराजी आहे माझी की 20,000 कोटी रुपयाच्या मागण्या जर 3 वाजेपासून 7:30 4 तासात मंजूर करायच्या तर आम्ही नाराजी व्यक्त केली. आणि आताही जर तुम्ही म्हणाल हो, या संदर्भामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई आपण करणार का, हा एक भाग. दलितांना नजोलचे पट्टे देण्याबाबत होत असलेला विना अध्यक्ष महोदय, रेडी रेकनरचे दर ठरवत असताना थोरात साहेब, रेडी रेकनरचे जमिनीचे दर ठरवले. नाशिक कंपनी आपले भेटले होते, बिल्डर वगैरे सगळे. आता इतकं तफावत त्याच्यामध्ये पडली की तुमची तर हानीच आहे. उलट त्यामध्ये तातडीने या स्टॅम्प ड्युटीच्या याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. त्यांचं निवेदन तुम्ही तत्वता मान्य केलेलं आहे, पण तो निर्णय होऊ शकला नाही. मला वाटतं की उद्या त्याचा निर्णय जर झाला तर आनंद वाटेल मला. जे चुकलेलं आहे ते दुरुस्त करायचं, रेक्टिफाय करायचं. आणि म्हणून उद्या बोलू का एवढं आपण सांगायचं, त्या लोकांना बोलून तुमची भेट घालून देतो. उद्या मी निरोप देतो, जरा तेवढं करून घ्या. अध्यक्ष महोदय, तर परमिसेबल याच्या संदर्भातला हा निर्णय व्हावा. रिक्त पद भरण्यासाठी 175 कोटीची महसुलातले रिक्त पद आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर नायब तहसीलदारांच्या जागा रिक्त आहे. तहसीलमध्ये माझा सरकारला एक विनंती आहे की ज्या ठिकाणी रेव्हेन्यू मिळतो, म्हणजे सेल टॅक्स असेल, म्हणजे वॅटवरला असेल, सेल टॅक्स आहे, मनोरंजन कर आहे, ज्यात प्रोफेशनल टॅक्स असेल, एक्साईज असेल, तुम्ही मला सांगा एक्साईज मध्ये 50% जागा रिक्त म्हणजे आता आश्चर्यकारक आहे. एक इन्स्पेक्टर उभा राहिला दिवसाकाठी तर 2-4-5 हजार तर आणणारच. प्रामाणिकपणे काम केलं तर 5-50 हजारही कमवू शकतो. मग ज्या ठिकाणी उत्पन्न मिळवणारे डिपार्टमेंट आहेत, या उत्पन्न मिळवणाऱ्या डिपार्टमेंटच्या तरी 100% जागा भरल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय. आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, भूमी अभिलेख, मला माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही हे मोजणी जी आहे, शेतीची मोजणी वगैरे सॅटेलाइटद्वारे करणं आणि त्याच्यात ॲक्युरेसी निर्माण करणं, नवीन पद्धतीचं लँड रेकॉर्ड तयार करणं, परंतु अद्याप त्या कामाला वेग आलेला नाही. ते लवकर केलं पाहिजे. हातनूर प्रकल्पाच्या अंतर्गत रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील पुनर्वसन गावातील जीवनावश्यक नागरी सुविधा कामांना प्रशासकीय मान्यता मिळणे. काही गावं पाण्याखाली बुडतात, त्यांना तातडीने हे करणे. या अध्यक्ष महोदय, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्याला मदत करणे या संदर्भामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, महापालिका त्या संदर्भामध्ये जळगाव महापालिकेच्या भास्कर मार्केटमध्ये गाळेधारक 30-35 वर्षापासून व्यवसाय करून चरितार्थ चालवतात.
त्याच्या संदर्भामध्ये तातडीने मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा. ते गाळेधारकांचं काय करायचं. तर अध्यक्ष महोदय, मौजे कोले कल्याण सांताक्रूज येथील सीटीएस क्रमांक 5433 व 5408 या भूखंडावरील बांधकाम परवानगी प्रकरणामध्ये अनियमितता झाली ती तपासणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डीसीआरचे उल्लंघन केले असून बांधकामात आक्षेप घेतले असतानाही इमारतीच्या काही भागात ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलेले आहे. आणि हे जे काही अनधिकृत बांधकाम आहेत आपण पाहिले भिवंडीला आणि आपल्या नवी मुंबई जवळ मुंबऱ्याला काही इमारती कोसळल्या, त्यातला हे त्याच्या शेजारची जमीन आहे, इमारत आहे. त्यामुळे हे तपासलं पाहिजे. ओशिवारा येथील सीटीएस क्रमांक 1651 या भूखंडावरील बांधकाम परवानगीमध्ये एसआरएच्या अधिकाऱ्यांनी विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केले, त्याच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहे. चौकशी व्हावी. डीएनए अंधेरी येथील म्हाडाच्या 8 गृहनिर्माण संस्थांनी एकत्र येऊन म्हाडाच्या नियमानुसार विकास करून पुनर्बांधणी प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे यांनाही तपास. अशा अनेक याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय हे आहे. आणि यामधून अध्यक्ष महोदय जलसंपदा विभागातून डॉक्टर माधव चितळे समितीचा अहवाल हा आपण केव्हा ठेवणार, आता आज ठेवता उद्या ठेवता, तो ठेवावा. अध्यक्ष महोदय, संपूर्ण आमच्या बोदवळ परिसर उपसा सिंचन योजनेत सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये लवकर मान्यता द्यावी. तापी पाटबंधारे महामंडळातील कामांना वेग आणावा. एवढेच बोलतो. आणि गिरीश बापट सांगितलं जरा आवर्त घ्या. 2000 कोटी आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आपण चौकशी करावी, कारवाई करावी. आणि सर्वात शेवटी परत मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती करतो की गेल्या 8 दिवसामध्ये आमच्या भागात, प्रामुख्यानं खानदेश भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वादळानं केळी पिकाची हानी झाली. अनेक पिकं तर गेले, घरदारात उद्ध्वस्त झाले. या ठिकाणी जाऊन एक विशेष पॅकेज त्या संदर्भामधनं करणं, केळीला विम्याचं संरक्षण मिळणं, नुकसान भरपाई तातडीने देणं, त्यासाठी 2 हेक्टरची अट शिथिल करणं, इलेक्ट्रिक वगैरेची व्यवस्था तातडीने त्या ठिकाणी करणं, कर्जाच्या संदर्भामध्ये कर्जाचं पुनर्गठन करणं, अशा ज्या आहेत ह्या व्यवस्था तातडीने करण्याच्या दृष्टीनं उद्यापर्यंत तरी निर्णय घोषित करणं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.